अरे आपण हा एक भाग आहे. प्रशांत यादव हा भाग एक वेगळा आहे. मी काय सांगतो, मी तुमच्या इथे आलो ना, तर मी पण मागे राहिलो. मी पहिला पोलीस स्टेशनला गेलो की तुम्हाला मला कळलं की तुम्ही कॉटेजला आलाय. मी इथे आलो माणूस म्हणून काहीतरी आपली जी जबाबदारी ती हे करायला पाहिजे. पण दादा मी काय बोलतो, माणूस म्हणून नाही ऐका ना, त्यांनी उपोषणाला बसला, त्याचे सगळ्या परवानग्या घेऊन बसला, त्यांनी त्याला विचारलं ते चुकीचं काय? बसायचा अधिकार प्रत्येकाला आहे, मी नाहीच म्हणत नाही. त्याच्यानंतर आणखी पुढे जाऊन सांगतो की पत्रकाराला मारूच नाही. त्यांनी विचारलं हल्ल्याच्या चौकशीसाठी भाजपा जनता पार्टी काय प्रयत्न करणार आहे? 100% जे सत्य आहे त्याच्या बाजून जाणार ना आम्ही राहू. आम्ही कुठे म्हणतोय जर सत्य नसतं मी इथं आलो नसतो ना, मी बाजूला थांबलो असतो. मी म्हणत नाही त्याच्याबद्दल की शासन होऊ नये म्हणून. 100% जे प्रशासन करणार आहे त्याची चौकशी करेल. बघा फक्त चिपळूण पतपेढीच्या विरोधात कोणी आवाज उठवायचा नाही, बस एवढंच ज्याला आहे. मार लागले त्याला भेटणं, त्याची चौकशी करणं हे नाही, माझं नाही, काम. मी दादा, आलो माझं काय नाही. म्हणणं आहे, मी तुम्हाला चिपळूण पतपेढीच्या विरोधात कोणी आवाज उठवला की असंच होणार आहे कायमचं, असं वाटतं. 100% नाही. 100% आमच्याजवळ पुरावे आहेत. मी पुरावे करायला आलो नाही, नाही, आम्ही तुम्हाला, तुम्ही आमचे म्हणून आम्ही तुम्हाला बिनधास्त डिबेट करायला आता आलो. मी त्याची